आफ्टरनून ऑल. आज 15 फेब्रुवारी महाशिवरात्रीचा दिवस आहे हा. 15 फेब्रुवारीचा हा ब्लॉग आहे. आम्ही अचानकपणे आईबाबांनी डिसाईड केलं होतं की आपण ज्ञानभूमी, जे मला वाटतं पांढरकवडा नाही कळंब रोडवर आहे, मला ना गावाचं नाव आठवत नाही आहे, चापरडा गावाला ज्ञानभूमी म्हणून आहे. फार सुंदर असं आहे ते. आम्ही 2-3 वर्ष आधी गेलो होतो तेव्हा तिथे कुठे ते थोडंफार बनणं चालू होतं एक एक. सो आता आई बाबा आम्ही आमच्या घरी जे भाडेकरू असतात, दादा वहिनी आणि त्यांची एक छोटीशी मुलगी आहे यशवी, आम्ही सगळ्यांनी डिसाईड केलं की आज जायला पाहिजे थोड्या वेळपुरती. म्हणून मग आम्ही सगळे रेडी होऊन कारमध्ये बसून आता आम्ही घरून निघालो आहे. जवळजवळ आम्ही 1-1:30 वाजता जवळपास निघालो होतो. फार जवळच्या अंतरावर आहे ते. मला वाटतं हार्डली 15 किंवा 20 किलोमीटरही असणार, त्याच्यावर तर नसेलच ते. सो आम्ही आता नाही, तुम्ही दोघेही नव्हते दादा तेव्हा. आई सांगत होती सगळ्यांना की आज महाशिवरात्री आहे, तर सगळीकडे स्टॉल वगैरे लागले म्हणजे तुम्हाला दिसत असेल थोडेफार साईडनी. तर आज ते महाशिवरात्री महाप्रसादांचा स्टॉल वगैरे लागलेला होता. आम्ही त्याच आता सुंदर दिसतंय यशवी. यशवी तू कुठं चालली? इथे ती यशवी मी तिला विचारत मंदिरात वगैरे तिला थोडं सांगत होती आपण ज्ञानभूमीला चाललो आहे. आणि ऍक्च्युली काल माझा वाढदिवस होता 14 फेब्रुवारीला. तिला बोलली तिने काल बर्थडे विश केला होता. मी तो व्हिडिओ बनवला होता, पण ऍक्च्युली तो व्हिडिओ आय डोंट नो तो का डिस्कनेक्ट झाला, तो दिसतच नाही मला. त्यानंतर आमची कारमध्ये फार मस्ती चालू होती. माझ्याशी बेस्ट पार्टनर म्हणजे अशा मस्ती करण्यात आम्ही होती. काही वाजता आम्ही मस्ती करत होतो. बाकी आई बाबा दादा यांची बोलणं चालू होतं. हा हायवे आहे, नागपूर हायवे आहे हा. त्या हायवेवर फायनली आम्ही ज्ञानभूमी इथे पोहोचलो होतो. हे गावाचं नाव आहे चापरडा. फायनली आम्ही चापरडा या गावामध्ये ज्ञानभूमीमध्ये पोहोचलो होतो. आणि जशी गाडीमधून उतरत होती मी, हिची मस्ती चालूच होती. हिला फार खुश वाटत होती तिथे पोहोचल्यावर. तुम्ही बघू शकता इतकं सुंदर बनवलं होतं हे गेट. एंट्रीला त्यांनी 2 लायन्स ठेवले आहेत. गेट पण भारी मोठं होतं आणि एक ना ती चायनासारखी फिलिंग येते, चायनामध्ये वगैरे जसं आहे. मी स्टार्टिंगची एंट्री केली होती रेकॉर्ड, तो पण व्हिडिओ शूट नाही झाला बरोबर. सो हे डायरेक्ट आतमध्ये आम्ही गेलो होतो. तिथे हे बसायचं वगैरे सगळं आहे, सगळ्यांना व्यवस्था होती, फॅन वगैरे सगळे व्यवस्थित होते आणि एकदम नीट अँड क्लीन होतं. तुम्हाला एक कचरा इव्हन बाहेर पण नाही ना आतमध्ये पण नाही दिसणार. इथे छान असं सगळ्यांना ते ज्ञान वगैरे करण्यासाठी वगैरे बसायला वगैरे दिलं होतं त्यांनी. आमच्या आधी 2-3 जण तिथे येऊन होते, तो आम्ही त्यांची वेट करत होतो. त्यांचं झालं की मग आम्ही नंतर पुढे जाऊन बसणार होतो. तिथे जे भंते होते बसून ते बोलत होते, ते म्हणत होते की तुम्ही कुठून आले आहेत. तर आम्ही त्यांना सांगितलं यवतमाळ. तर मग ते आम्हाला म्हणत होते की या जवळ बसा, कुठून म्हणजे दुरून वगैरे नका करू. सो थोडा वेळ आम्ही हे तर आम्ही फक्त यशवी आणि मी माझं शूट घेतलं, पण समोर आई बाबा दादा वहिनी पण होते, ते पण बसून होते. आम्ही थोडा वेळ वंदना वगैरे घेतली सगळ्यांनी. त्यानंतर आई बाबा पुढे गेले, त्यांनी हे आशीर्वाद घेतला, पाया पडले. ते गौतम बुद्धाची मूर्ती पण तिथे फार सुंदर होती, सोनेरी कलरची, आणि एक तिथे गोल्डन मूर्तीसुद्धा होती. त्यानंतर मी पण तिथे पाया पडली, आशीर्वाद घेतला. मला तिथली ती गोल्डन मूर्ती फार आवडली होती. मी फोटो घ्यायचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही वंदना वगैरे आमची घेऊन झाली होती.
सो आत्ता आम्ही तिथे जात आहोत. त्यानंतर आम्ही गेलो सेकंड हॉलमध्ये. सेकंड हॉलमध्ये इतक्या सुंदर मूर्त्या होत्या गौतम बुद्धाच्या, बापरे, अक्षरशः मी बघत बसली होती. मी फर्स्ट टाईम पाहिल्या होत्या इतक्या सुंदर मूर्त्या. मला सगळ्यात जास्त ऑरेंजवाली आवडली होती. ऑरेंज कलरची ही मूर्ती, इतकं सुंदर दागदागिने त्यांनी इतकं छान डेकोरेट करून होतं हे. म्हणजे रिअलमध्ये ती मला सोन्याची वाटत होती मूर्ती. फारच सुंदर होत्या तिथे, सगळ्या मूर्त्या सुंदर होत्या. त्यांचं एक एक काम, कोरीव काम खूप सुंदर करून होते ते. मला फार आवडल्या त्या सगळ्या. त्यानंतर त्याच्या साईडला पण ही पण एक सुंदर होती. ही तर मला अक्षरशः चांदीची वाटत होती पूर्ण, पण असेलही मे बी, माहिती नाही. तिथे सांगणारं कोणी नव्हतं, आम्ही पण काही विचारलं नाही. हा तो पूर्ण हॉल आहे जिथे त्या मूर्त्या ठेवून होत्या. इथे पण होती एक बाबासाहेबांचा फोटो आणि एक सुंदर अशी मोठी उभी अशी मूर्ती होती. 2 साईडला पण होत्या ह्या गौतम बुद्धाच्या मूर्त्या. मी ह्या पण घेतल्या, मला फार आवडलं. आणि तिथे गेल्यावर इतकं सुंदर आणि इतकं शांत वाटत होतं. म्हणजे इतकं शांतपणा वाटतो ना तिथे जेव्हा आपण बसतो तेव्हा. सगळं माइंड पण रिलॅक्स होतं. आपल्याला काय चालू आहे काय नाही डोक्यात आपण हे सगळं विसरून जातो जेव्हा आपण त्या एक एन्व्हायरमेंटमध्ये जातो. मला आत्ता समजते त्याला ज्ञानभूमी का म्हणतात, कारण आपण तिथे सगळं आपल्याजवळ जे डोक्यामध्ये असतं ते सगळं सोडून आपण तेव्हा जातो तेव्हा खूप शांत वाटते. ही आधी एक फर्स्ट हॉलमध्ये ही आधी ठेवायची होती मूर्ती, कारण मी 2 वर्ष आधी गेली होती तेव्हा तिथे ही मूर्ती होती. पण आता त्यांनी ही सेकंड हॉलमध्ये मे बी शिफ्ट केली आहे. त्यानंतर आई बाबा वगैरे मीच त्यांना म्हटलं होतं आपण एक शूट करूया, इतकं आलो आहे तर सगळे मूर्ती पाहत आहे. त्याच्यामुळे मग मी त्यांना सांगितलं तुम्ही लाईनमध्ये या, पण ते काही व्यवस्थित शूट नाही झालं, पण मी केलं आहे. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. इथे आम्ही पुन्हा मग समोर आलो. तिथे एक सुंदर असं एक छान असं पोस्टर होते. याच्यामध्ये एक असुर लोक, देवलोक, मनुष्य लोक, म्हणजे हे प्राणी लोक, नरक लोक, हे सुंदर असं एक लिहून होतं त्याच्यामध्ये. इथे मी माझा आउटफिट चेक करत होती, कारण मी हे फर्स्ट टाईम वेअर केलं होतं. हा ड्रेस मी 2 वर्षानंतर वेअर केला होता. हा एक सुंदर असा बाहेरचा परिसर होता. हा एंट्रीमध्येच आहे, पण तुम्ही व्हिडिओ टाकला नाही. इतकं ग्रीनरी आहे ना तिथे, पूर्ण हिरवं हिरवं गार आहे. तुम्ही इवन उन्हाळ्यात जरी याल ना तरी इथे थंडावा वाटेल तुम्हाला. सो आम्ही तो जो साईडला माझ्या मागे दिसत आहे व्हाईट कलरचा, आम्ही तिथून निघालो आणि इथे आम्ही एंट्री मारत होतो. इथे सुंदरशी बुद्धा म्हणतात तशी छोटे छोटे इथे मे बी इथे भंतीजी वगैरे राहण्याची सोय आहे तिथे त्यांची, आम्हाला माहिती नाही, पण आम्ही चेक करत होतो, गार्डन बघत होतो. इतके सुंदर सुंदर गार्डन होतं आणि त्याच्यात ही ग्रीनरी तुम्ही पाहू शकता. किती सुंदर आहे. इथे आम्ही टिफिन आणणार होतो पण आम्हाला सुचलं नाही टाईमवर. सो आम्ही खूप असे लोक होते. मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवतेच. तिथे खूप लोक आहे जे टिफिन वगैरे घेऊन आले होते फॅमिलीसोबत. आणि हे जे आतमध्ये आहे ना, या हॉलमध्येच मी गेली होती. त्याच्या बाजूला हा सुंदर असा पूर्ण ग्रीन आहे हे गार्डन होतं. फुलं छान होते, झाडे डिफरंट झाडं होती इथे. त्यामध्ये इथे एक वहिनी मला सांगत होत्या की अगं इथं पाहुणे इतक्या छोट्याशा झाडाला एक छोटासा आंबा आहे निघालेलं, मी तुम्हाला दाखवते. याला बहार आलेला आहे आंब्याच्या झाडाला. हे तुम्ही बघू शकता, इतकं छोटंसं आहे. आता मे जूनमध्ये छान आंबे लागतील. मोस्ट ऑफ इथे मला आंब्याची झाडे फार दिसली होती. त्यानंतर आम्ही इथून पुन्हा निघालो. बाहेर इथे खाण्यापिण्याची पण व्यवस्था होती, पण आम्ही गेलो नाही तिथे, कारण आम्ही घरूनच जेवण करून आलो होतो. एक हॉस्टेल होतं. त्यानंतर मी बाबाला सांगत होती, बाबा इथे बदक आहे, हे आय गेस हे बदक आहे, मला कमेंटमध्ये सांगा, मला माहिती नाही. मी ते बदक बघत होती पण मी फार दुरून बघितलं, कारण मला भीती वाटत होती त्याची. सो आम्ही तिथंतर पुढे आलो. इथे मला वाटतं अजून पण कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्याच्यामुळे हे थोडं थोडं बनत आहे. साईडला पण एक नदी होती. इथेच मी म्हणत होती, हे जे कन्स्ट्रक्शनचं नवीन काम चालू आहे, इथेच साईडला खूप जण होते जे टिफिन वगैरे घेऊन आले होते. तुम्ही बघू शकता माझ्या साईडला. ॲक्च्युली मी त्यांना शूट नाही केलं, कारण ते ऑड वाटते. आमच्या बाजूला तिथे पण होते, खूप लोक बसून होते, टिफिन वगैरे खात होते. त्यानंतर आम्ही आता इथून एक्झिट करत आहोत. एक पूर्ण राऊंड मारला ना आपण त्या ज्ञानभूमीचा, तर आपल्याला समजून येते ती किती मोठी आहे, किती अक्षरशः खूप झाडं आहे आणि ही खूप मोठा परिसर आहे. तरी आम्ही थोडाफारच परिसर बघितला, कारण आम्हाला थोडं घाई होती लवकर जायची.
त्यानंतर आई, आम्ही, बहिणी आणि बाबा आम्ही समोर निघालो होतो. आता आम्हाला थोडंसं समोर जायचं होतं. तिथे एक शॉप आहे, तिथे आम्हाला त्या मूर्ती बघायच्या होत्या, गौतम बुद्धाच्या आम्हाला घ्यायच्या होत्या. इथून हा बघू शकता तुम्ही, हे इतकं सुंदर ग्रीन आहे ना, इतकं एक एक झाड अक्षरशः फार छान आहे. त्यानंतर इथे आम्ही काही फोटोशूट केले होते. आई, बाबा, माझे सगळे त्याचे फोटो केले आम्ही. एंट्री मारतानाच इतकं सुंदर वाटते ना. हे जे शॉप आहे आम्ही बघत होतो, ती मला दाखवत होती की दीदी बघ मी एक छोटीशी बॅग घेतली आहे, पण माझं लक्ष नव्हतं. ती खूप वेळा सांगत होती मला इथे, दीदी बघ मी एक बॅग घेतली आहे छोटीशी. हे एक ते शॉप होतं जिथे आम्हाला जायचं होतं. आम्ही बघितलं पण त्यांचे रेट फार होते, त्याच्यामुळे आम्ही काही घेतलं नाही. पण खूप सुंदर होती मूर्त्या, खूप सुंदर होत्या. तिथे पर्स पण होते छोट्या छोट्या, पण ती हार्डली मला वाटते ती 500ची पर्स बोलली होती ही वाली. बघा मला ही खूप महाग वाटली, त्याच्यामुळे आम्ही ही पण नाही घेतली. त्यानंतर बहिणीने आम्हाला माझा घेऊन दिला सगळ्यांना, थंडगार मस्तपैकी. मग आम्ही सगळ्यांनी तिथे माझा पिला आणि त्यानंतर आम्ही एक्झिट घेत होतो, बाहेर निघत होतो. इथे आम्ही यायच्या आधी एक प्रोग्राम चालू होता, नंतर तो खतम झाला थोड्या वेळाने, म्हणून तिथे तुम्हाला चेअर वगैरे दिसते. या ड्रॅगनच्या तिथे पण मी फोटो काढले आहेत, मी नक्कीच टाकेन. आता हा हे बघू शकतो तुम्ही, किती सुंदर दिसतं आहे ना हे गेट. म्हणजे पाहायला पण एक चायना टाऊनसारखी फिलिंग येते ह्याच्यामध्ये. एंट्री हेच जो सिंह आहे तो एंट्रीला मी म्हणत होती इथे आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही आता इथून निघत आहोत. आमची कार पार्किंगला होती, सो दादा ते पार्किंगमधून काढून आणत होता. तोपर्यंत म्हटलं आम्ही मस्तपैकी ज्यूस प्यावं थंड. इथे ना मला ते डोर ओपन नव्हतं होत, तर बाबा ट्राय करत होते ओपन करून द्यायचे. त्यानंतर आम्ही गाडीमध्ये बसलो आणि इथून निघालो. छान असा प्रवास झाला, खूप सुंदर होती ज्ञानभूमी. आतमध्ये गेल्यावर सुंदर वाटते, तुम्ही नक्की जा, कारण खूप सुंदर असा परिसर आहे, शांत, नक्की आवडेल. जास्त अंतरावर नाही आहे, यवतमाळवरून हार्डली 15-20 किलोमीटर अंतरावर आहे. सापरडा या गावावर आहे. सगळ्यांनी येऊन बघा. असा हा माझा ज्ञानभूमीचा ब्लॉग होता.